हॅलो ट्रेडर्स. तर परत एकदा स्वागत आहे आपल्या वीकली अनालिसिस व्हॉल्यूम 3 मध्ये. जसं की आपण पाहिलं की लास्ट वीक मध्ये मी काही काइंड ऑफ थोडंसं बुलिश होतो पूर्ण मार्केटला घेऊन. मार्केटचं स्ट्रक्चर जर बघितलं असेल तर तुम्ही त्यामध्ये आपण बघत होतो की मार्केट थोडंसं बुलिश वाटतंय, कारण मार्केट एके लेवलला जाऊन सपोर्ट घेत होतं लास्ट वीक मध्ये. आणि त्याच वीक मध्ये मी पण सांगितलं होतं की ही लेवल खूप क्रुशियल ठरेल त्यांना ब्रेक करण्यासाठी. आणि बरोबर एक्झॅक्टली तुम्ही ह्या लेवलला बघू शकता की मार्केट बुलिश सुरुवात झाली ह्या लेवल पासून, म्हणजेच मार्केटमध्ये अप ट्रेंडला सुरुवात झालेली आहे. ह्यूज सेलिंगच्या प्रेशर नंतर लास्टच्या काही डेज मध्ये एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला भेटला. काही फंडामेंटल्स, काही इकॉनॉमिकल कंडिशन असतील, पॅन्डेमिक असेल सिच्युएशन, कोरोना व्हायरस सेकंड वेव्ह, ह्या सर्व गोष्टींच्या आधारे आपण लास्ट टाइम अनालिसिस पाहिली होती लास्ट व्हिडिओमध्ये, कशा पद्धतीने मार्केट त्याला बिहेव करत होता आणि बरोबर एक्झॅक्टली त्या लेवल्सला पण कशा पद्धतीने रिस्पेक्ट करत होता. तर आपल्यासाठी लास्ट वीक मध्ये पण हे सांगितलं होतं की ज्यावेळेस नेक्स्ट वीकची कॅन्डल बनेल, म्हणजे ह्या करंट वीकची, तर त्या वीकची कॅन्डल ही वरच्या साईडला क्लोजिंग द्यायला हवी, म्हणजेच काय की एक बुलिश मोमेंटम परत अपकमिंग वीक मध्ये आपल्याला बघायला भेटेल. तर ते झालेलं आहे. तर ह्या वीक मध्ये पण आपण कशा पद्धतीने मार्केटने बिहेवियर ठेवलं, कशा पद्धतीने नेक्स्ट वीकला अनालिसिस असेल. आणि लास्ट वीक मध्ये आपण जसं पाहिलं की एक फार्मा सेक्टरवरती अनालिसिस केली होती आणि त्यामध्ये खूप सारे जे काही स्टॉक्स आपण अनालिसिस केले किंवा पर्टिक्युलर फार्मा सेक्टर खूप मस्त रॅली दिली काही स्टॉक्सनी. तर तुम्ही लास्टच्या व्हिडिओमध्ये बघून तुम्ही ते स्टॉक परत एकदा चेक करू शकता. तर ह्या वीक मध्ये मी तुम्हाला काही असे स्टॉक्स देणार आहे, ते नेक्स्ट वीकला तुम्ही वॉच लिस्टला टाकून त्यामध्ये स्विंग ट्रेडसाठी विचार करू शकता किंवा इंट्राडे ट्रेडिंग विथ प्रॉपर प्राइस ऍक्शन मी त्यांचे अनालिसिस देणार आहोत. सेक्टर असा स्पेसिफिक नसेल, वेगवेगळे स्टॉक्स असतील, पण चांगले हाय लिक्विड किंवा व्हॉल्युम वाले स्टॉक्स असतील तर त्या स्टॉक्स वरती तुम्ही अनालिसिस किंवा प्रॉपर रिस्क मॅनेज करून तुम्ही ट्रेड घेऊ शकता. ओके, तर सुरू करूया आपण ह्या वीकचे अनालिसिस. तर ह्या वीक मध्ये जर बघायचं झालं तर जसं की मी बोललो होतो की बेरिश मोमेंटम नंतर मार्केटने आता एक स्टेबिलिटी पकडायला सुरुवात केलेली आहे. तर ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर किंवा अशा पद्धतीने एक सपोर्ट एरिया बघायला भेटतो, त्या एरियाला कॅन्डलचं एक्झॉशन पण बोलू शकतो किंवा वीक एक्झॉशन. वीक म्हणजे काय की कॅन्डलच्या शॅडो. तर वीक एक्झॉस्टेड म्हणजे काय की ज्या वेळेस मार्केटमध्ये एक वन साइड रॅली सुरू असते, त्याच मुवमेंटला एक अपोजिट डायरेक्शननी मार्केटमध्ये प्रेशर किंवा एक रॅली यायला सुरुवात होते. म्हणजेच काय की एक वन डायरेक्शननी मार्केट पडत होतं आणि बरोबर त्याच्या अपोजिट म्हणजेच की एक बुलिश साईडला म्हणजे बायर्स ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होते. तर अशा वेळेस मार्केटमध्ये एक पुशअप पुश सुरू होतो आणि ज्यामध्ये एक जो हाय व्हॉल्यूम वाले जे सेलर्स असतात, ज्यांनी मार्केटला ड्रॅग डाऊन करायचा प्रयत्न केला होता, त्या सेलर्सवर बीट करून मार्केट अप ट्रेंड मध्ये जायला सुरुवात करते. तर वीक एक्झॉशन, वीक म्हणजे शॅडो एक्झॉशन किंवा एक्झॉस्टेड म्हणतो आपण, कॅन्डल एक्झॉस्टेड, तर ह्या लेवलला बघायला भेटतं. आणि एक्झॉस्शन मध्ये जर त्यांनी एका लेवलला जर अशा पद्धतीने कन्सोल्टेशन फेज बनवला, ज्यावेळेस जो सपोर्टचा कन्सोल्टेशन असेल किंवा रेजिस्टन्सला पण कधी कधी आपल्याला बघायला भेटतं, तर ह्या टाइमला त्यांनी सपोर्टचं एक्झॉशन बनवलंय किंवा सपोर्ट एरियामध्ये एक्झॉशन बनवलंय. तर त्या लेवलला मार्केटमधून जर इथं जर अशा पद्धतीने जर एक थर्ड कॅन्डल जर बनली आणि ती विथ एक्झॉस्टेड वीक बनली, म्हणजे अशा पद्धतीची ग्रीन कॅन्डल बनली आणि त्यानंतर त्यांनी इथे एक अशी एक वीक बनवली जर अपकमिंग वीक मध्ये, तर नेक्स्ट टाइमला तुम्हाला एक चांगली बुलिश मोमेंटम बघायला भेटते. हा वीक एक्झॉशन किंवा एक शॅडो एक्झॉशनचा कन्सेप्ट आहे, जो प्राइस ऍक्शन मध्ये यूज केला जातो. आणि त्यासाठी तुम्हाला टार्गेट हे नेक्स्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स वगैरे तुम्ही बघू शकता. तर नेक्स्ट अपकमिंग वीक मध्ये अशा पद्धतीची कॅन्डल बघायला भेटली तर आपल्याला अपकमिंग काही वीक मध्ये आपल्याला एक चांगली बुलिश मोमेंटम रिट्रेसमेंट सोबत आपल्याला बघायला भेटेल. तर सध्याला जसं बोललं की एक त्यावेळेस मार्केटने खूप सारे बुलिश मोमेंटम मध्ये असताना एक चांगली मुवमेंट दिली होती आणि त्यानंतर हा रिट्रेसमेंटचा एक फेज चालू होता आणि किंवा रिट्रेसमेंट चालू होती, जो मार्केटच्या काही फंडामेंटल्समुळे किंवा ओव्हरऑल गव्हर्नमेंटच्या काही न्यूज असतील किंवा ओव्हरऑल कंट्री स्टेटच्या काही फंडामेंटल फॅक्टर असते, त्याच्यामुळे मार्केटने बिहेवियर केलं होतं.
पण ज्या वेळेस तुम्ही मार्केटला एका मोठ्या स्ट्रक्चर मध्ये बघायचा प्रयत्न केला, तर ह्यामध्ये 2-3 गोष्टी मला क्लिअर दिसतायत. त्यातली फर्स्ट गोष्ट जर असेल, कोणी ऑब्झर्व्ह केली असेल, तर हा एक पॅटर्न आहे जो 4 पॅटर्न मध्ये यूज केला जातो, हेड अँड शोल्डर, ज्यामध्ये हा तुमचा लेफ्ट शोल्डर आहे, हा हेड आहे आणि हा तुमचा राईट शोल्डर बनू शकतो. तर अशा पद्धतीने मार्केट नेक्स्ट अपकमिंग वीक मध्ये एक बिहेवियर बघायला भेटेल, जे हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार करेल. म्हणजेच काय की मार्केटमधून इथं असे एक्झॉशन वीक एक्झॉशन कॅन्डल बनेल, छोटीशी रिट्रेसमेंट, त्यानंतर अशा पद्धतीची एक रिट्रेसमेंट आणि अशा पद्धतीचा पॅटर्न काही अपकमिंग डेज मध्ये बघायला भेटेल. आणि ह्या कॅन्डलला तो परत एकदा सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेल किंवा ह्या लेवलला. तर हेड अँड शोल्डर पॅटर्न पण बनत आहे. तसेच तुम्ही ह्या लेवलला बघू शकता की एक वीक एक्झॉशनमुळे तो एरिया खूप स्ट्रॉंग बनत आहे ह्या लेवलचा. आणि जर ह्याला मी फिबो लावायचा प्रयत्न केला, फिबोनाकी, तर ह्या लेवलला पण बघू शकतो आपण की मार्केट एक कशा पद्धतीने एक रिट्रेसमेंट करून वरती गेलेला आहे, की एक 38 च्या लेवलच्या आसपास तो रिट्रेस करत आहे एका झोन मध्ये. तर फिबोनाकी मध्ये पण क्लिअर दिसत होतं की मार्केट एका स्ट्रॉंग सपोर्ट एरियामध्ये आपण आता थांबलेला आहे. तसेच तुम्ही एक खूप मोठ्या वीक मधून खूप मोठ्या ड्युरेशनला बघितल्यावरती तुम्हाला थोडंसं पिक्चर अजून क्लिअर नाही दिसलं, तर तुम्ही ह्या लेवलला पण एक रिसेंट लो पण हा पकडून अशा पद्धतीने पण एक फिबोला जरी लावला, तरी तुम्ही बघू शकता की ती सेम जी लेवल आहे 38% त्या लेवललाच मार्केटने एक रिट्रेसमेंट करून मार्केट वरती जाण्याच्या प्रयत्नात आहे. आणि जर बघायला भेटेल तर हेड अँड शोल्डर ज्यावेळेस पॅटर्न त्याला कम्प्लीट करायचा असेल, तर अशा पद्धतीने तो पॅटर्न कम्प्लीट करा. आता ही जी वरची जी लेवल असेल, जो सेकंड आपला राईट शोल्डर असेल, तर तो राईट शोल्डर कशा पद्धतीने बनवू शकतो, तर ह्याला एक चेक करण्यासाठी की कोणत्या लेवलला किंवा कोणत्या एक्झॅक्टली पॉइंटला तो राईट शोल्डर बनवू शकेल. तर हे चेक करण्यासाठी मी जर वरून फिबो लावला, फिबोनाची रिट्रेसमेंट, तर मला ह्या लेवलला काही एका लेवल्स दिसत आहेत. जसं मी म्हटलं की एक 38 ची जी लेवल खूप स्ट्रॉंग रिट्रेसमेंट लेवल ठरते, किंवा 50 ही बँक निफ्टीमध्ये खूप मस्त रिट्रेसमेंटचे काम करेल. अशा पद्धतीने तो एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवायचा प्रयत्न करेल. सो अपकमिंग वीक मध्ये बुलिश मार्केट बघायला भेटेल. आणि जर तुम्हाला हेड अँड शोल्डर जर बघायचं असेल, तर तुम्हाला फिबोनाकी लावून त्या लेवल्स बरोबर एक्झॅक्टली तिथं आपण एक चेक करू शकतो की कशा पद्धतीने तो फिबोनाकीला पण रिस्पेक्ट करेल. सो हे वीकली स्ट्रक्चर आहे, परंतु आपल्याला फक्त वीक स्ट्रक्चर वरती डिपेंड राहत आपल्याला लोअर टाइम फ्रेमला स्विच केलं, डे टाइम फ्रेमला, तर तुम्ही बघू शकता की परत एकदा मार्केटने त्याच रेंज मध्ये एक खूप छान पद्धतीने वीक एक्झॉशन म्हणू शकता, किंवा एक छान पद्धतीने एक सपोर्ट जो तयार केला होता आणि त्या सपोर्टलाच मार्केट बरोबर रिस्पेक्ट करत आहे. तर ह्या कॅन्डलला ज्यावेळेस आपण पाहिलं की ह्या वीक मध्ये की कशा पद्धतीने सेलरच्या मुवमेंटला तोडून बायर्सचे मुवमेंट सुरू झाले, आणि त्यानंतर एक छोटीशी एंगल्फिंग कॅन्डल बनवायचा प्रयत्न केला, परंतु इथं परत बुलिश एंगल्फिंग पॅटर्न बनवून मार्केटने छान पद्धतीने अपसाइड मुवमेंट दिली होती. सो ह्या लेवलला एक आपण अशा पद्धतीने प्राइस ऍक्शन बघू शकतो की ज्या वेळेस तुम्हाला एक स्ट्रॉंग सपोर्ट बनत असेल आणि त्याचं बुलिश मोमेंटम बघायला भेटत असेल, तर लगेच मार्केट खूप मोठ्या किंवा खूप एकदम असं जोरात या पद्धतीने तुम्हाला बघायला कधीच नाही भेटणार. सर तुम्हाला कधी पण तुम्हाला चेक करावं लागेल की मार्केटचा रिसेंट रेजिस्टन्स कोणत्या लेवलला असू शकतो. तर प्रिव्हियसली आपण बघू शकत होतो की ह्या लेवलला तो एक रिसेंट रेजिस्टन्स फेस करत होता, आणि बरोबर एक्झॅक्टली त्याच लेवलला त्यांनी रेजिस्टन्स फेस केला आणि कॅन्डल त्याच्या बिलो क्लोज झाली. ठीक आहे. सो आता हे एक ज्यावेळेस मी आजचा जो एक छोटासा मी पॉइंट इथं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, शॅडो एक्झॉशन. म्हणजे कॅन्डल एक्झॉस्ट कशा होतात, कॅन्डल एक्झॉशन पण तुम्ही बोलू शकता की एक्झॉस्ट कसे होतात. ओके. तर ते सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की ज्या वेळेस डे टाइम फ्रेम मध्ये अशा पद्धतीची कॅन्डल रेजिस्टन्सच्या खाली क्लोज होते, सो याचा अर्थ काय की ही कॅन्डल ही अप्पर साइडनी प्रेशर फील करते सेलर्सचं. तर ज्या वेळेस ह्या कॅन्डलला एक्झॉशन करावं लागेल, तर ह्याच्यासाठी त्याला इथे अशा पद्धतीने एक रेड कॅन्डल आपल्याला बनवावं लागेल. म्हणजेच काय की एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल ज्यावेळेस हा बनवेल, त्यावेळेस तुम्हाला वीकली टाइम फ्रेम मध्ये एक किंवा दोन कॅन्डल जर बघितलं, कारण एका वीक मध्ये तुम्हाला जवळपास 5 कॅन्डल बघायला भेटतात आपल्याला. ओके, जर सुट्ट्यांचा विचार सोडला तर 5 कॅन्डल आपण नॉर्मली बघायला सुरुवात करतो, पण आपल्याला त्यातील 2 जरी कॅन्डल अशा पद्धतीने रेड कॅन्डल बघायला भेटतील आणि ह्याच रेंज मध्ये जर त्या क्लोज होत असतील, नीट लक्ष द्या, ह्याच रेंज मध्ये जर क्लोज होत असतील, तर ती एक्झॉशन कॅन्डल बनेल वीकली टाइम फ्रेमला. म्हणजेच काय की तुम्हाला जर वीकली टाइम फ्रेमला बघायचं झालं,
तर ती कॅन्डल अशा पद्धतीने बघायचं, सॉरी, तर ती कॅन्डल एक अशा पद्धतीने तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे ही डे टाइम फ्रेम मधल्या रेड कॅन्डल आहेत. ज्यावेळेस ही वीक बनेल ना, त्यावेळेस ती डे टाइम फ्रेम मधल्या रेड कॅन्डल आहेत, जिथं एक बुलिश बेरिश मोमेंटम किंवा एक सेलरचा मोमेंटम बघायला भेटेल. आणि हाच आपण कन्सेप्ट यूज करून आपल्याला अप्पर साइडला मुवमेंट बघायला भेटेल. बिकॉज आपण सपोर्ट लेवलला जर वीक एक्झॉस्ट होत असेल, शॅडो एक्झॉस्ट होत असेल किंवा आपली कॅन्डल एक्झॉस्ट होत असेल, तर आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला भेटतो. जर हाच कन्सेप्ट जर तुम्ही रेजिस्टन्सला यूज केला, एक 3 कॅन्डल अशा पद्धतीने एक्झॉशन बनायचा प्रयत्न करता, जिथं डोजी पण कन्सिडर करू शकता, आणि एकाच रेंजमध्ये, एका स्क्वेअरमध्ये, एका झोनमध्ये जर एक्झॉशन बघायला भेटेल आणि रेजिस्टन्स फेस करत असेल, तर तिथून सेलिंगचं प्रेशर बनायला सुरुवात होतं. सो तुम्ही तुमच्या चार्टवरती ह्याला बॅक टेस्ट करू शकता. खूप छोटा आणि खूप मस्त कन्सेप्ट आहे कॅन्डल एक्झॉशन. सो ज्यावेळेस मी बोललो की डे टाइम फ्रेमला ज्यावेळेस तो त्याच रेंजमध्ये जर छोट्या छोट्या रेड कॅन्डल बनवत असेल, तर वीकली टाइम फ्रेमला जर अशा पद्धतीने एक्झॉस्टेड कॅन्डल बनेल, तर आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला भेटेल. आणि बुलिश मोमेंटम बघायला रिझन, अजून एक सेकंडरी रिझन हे होतं हेड अँड शोल्डर पॅटर्न. कारण तो हेड अँड शोल्डर बनवण्यासाठी त्याला थोडंसं वरती जावं, प्लस आपल्याला फिबोनाची रिट्रेसमेंट खालून ड्रॉ केली आपण, ती पण वरती चालली, आणि वरून फिबोनाची रिट्रेसमेंट ड्रॉ करेन आपण, एक कशा पद्धतीने तुम्हाला तो एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बघायला भेटेल. सो हे प्रायजेक्शनचा कन्सेप्ट, जर काही जणांना प्रायजेक्शन हा वर्ड नवीन असतो, तर प्रायजेक्शन ही अशा पद्धतीने बघितली जाते की पर्टिक्युलर प्राइस असेल, त्या रेंज असतील, त्या रेंजमध्ये मार्केट कसं बिहेवियर करेल फ्युचरमध्ये, कशा पद्धतीने मार्केटकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असायला हवे, प्रायजेक्शन तुम्हाला शिकवतं. सो अशा पद्धतीने तुम्हाला चार्टचे अनालिसिस करावे लागते. सो सांगितलं की डे टाइम फ्रेमला तुम्हाला अशा पद्धतीने जर कॅन्डल्स बघायला भेटतील, बिकॉज ही कॅन्डल ऑलरेडी रेजिस्टन्सच्या खालीच क्लोज होते. सो इथे तुम्हाला एक छोटीशी रेड कॅन्डल बघायला भेटली, तर काही त्यात एक सरप्राईज काही नसेल, कारण वीकली टाइम फ्रेम मध्ये तो एक्झॉस्टेड होतोय आणि एक अपकमिंग मूव बघायला भेटेल. आणि टार्गेट तर तुम्ही फिबोनाकीवरून लावू शकता. सो एक मॅसिव्ह पुल बॅक म्हणू शकतो, किंवा एक मॅसिव्ह रॅली नंतर एक छोटासा हा कन्सोलिडेशन फेज या एक रिट्रेसमेंट, सॉरी, रिकव्हरी फेज मध्ये सध्याला आहोत आपण. सो आपल्याला हायर टाइम फ्रेम वरून अजून छोट्याशा लोअर टाइम फ्रेमला जर स्विच केलं, जर 1 आवर टाइम फ्रेमला, तर तुम्हाला अजून पिक्चर छोटे छोटे क्लिअर होतील की कशा पद्धतीने मार्केटनी येणाऱ्या वीक साठी इंडिकेशन दिलेलं आहे की मार्केट कोणत्या पद्धतीने मूव्ह करत असेल. सो जसं ह्या वीकच्या स्टार्टिंगला एक खूप मोठा फॉल आला, ज्यामध्ये लॉकडाऊनचा इश्यू असेल किंवा अदर काही गोष्टी असतील, तर त्यामध्ये तो फॉल जरी आला तरी तो प्रिव्हियस लेवलला रिस्पेक्ट करेल. मी जसं लास्ट वीकच्या अनालिसिस मध्ये पण सांगितलं होतं की ज्या वेळेस फॉल जरी आला, तरी मार्केटला ही लेवल खूप क्रुशियल ठरेल खालच्या साईडला ब्रेक करण्यासाठी. आणि जरी ब्रेक करत असेल तरी मी सांगितलं होतं की त्याला ब्रेक करताना अशा पद्धतीनेच खाली जावं लागणार आहे. सो बट ते नाही झालं. मार्केटमध्ये मी दोन्ही पॉसिबिलिटी सांगितल्या होत्या, एक तर अप्पर साईडला ब्रेक केली तर मार्केट रिट्रेसमेंट करून मार्केट वरती जाईल. सो दोन्ही साईडला आपण पॉसिबिलिटी तयार केल्या होत्या, आणि बरोबर तेच झालं. जी अप्पर साईडची मुवमेंटम आली, अपसाइड मुवमेंट आली, रिट्रेसमेंट केली, बरोबर एक्झॅक्टली त्या लेवलला रिट्रेस करून मार्केट वरती गेलं. सो मार्केट स्ट्रक्चर मध्ये वर्क करतंय, हे आपण पाहिलं. ह्या वीक मध्ये पण तुम्ही पाहिलं अनालिसिस, तुम्ही लास्टच्या वीकची पण परत एकदा क्रॉस चेक करू शकता की कशा पद्धतीने आपण अनालिसिस केली होती. सो यामध्ये एक हायर टाइम फ्रेमला, जे 1 आवर टाइम फ्रेमला जास्त पिक्चर क्लिअर नाही होणार की कशा पद्धतीने शॉर्ट टर्म मध्ये ट्रेड एक्झिक्यूट करायला हवा. तर ह्यामध्ये जर मी लोअर टाइम फ्रेमला स्विच केलं, तर लास्टच्या काही स्टुडंट्सला मी काही अनालिसिस काही डेज मध्ये पुरवलेलं आहे की कशा पद्धतीने अप ट्रेंड असेल किंवा डाऊन ट्रेंड मध्ये रॅली कॅप्चर करायची होती. सो मी लास्टच्या डेज मध्ये 10 मिनिट टाइम फ्रेमला कालच्या कालच मी कशा पद्धतीने ट्रेड एक्झिक्यूट केला होता. तर ह्या लेवलला मला एक मॉर्निंग पासून दिसत होतं की मार्केट डाऊन फॉल, म्हणजे एक डाऊन ट्रेंड स्ट्रक्चर बनवायच्या विचारात होता. बट एक गॅप डाऊन ओपन झाले, त्यानंतर एक रिकव्हरी, तो एक्झॉस्टेड गॅप अनालिसिस मध्ये एक्झॉस्टेड गॅप बोलतात त्याला. एक्झॉस्टेड गॅप तयार केला आणि कशा पद्धतीने मार्केट अपसाइडला रॅली दिल्या. सो ज्यावेळेस डाऊनफॉल किंवा मी मार्केट बघत होतो, त्यावेळेस मला एक क्लिअर ह्या लेवलला एक सपोर्ट दिसत होता की जो मार्केटमध्ये कॅन्डल्स तो त्या लेवलला ओके. सो त्या लेवलला मार्केट एक क्लिअर सपोर्ट घेत होता आणि एक रेजिस्टन्स फेस करत होतं ह्या लेवलला. सो मी स्टुडंटसाठी एक अनालिसिस पण प्रोव्हाइड केली होती की जर तुम्हाला शॉर्ट सेल करायचं असेल किंवा सेलिंग साईडला जायचं असेल, तर
ह्या लेवलच्या खाली एक स्ट्रॉंग सेल लेवल बनेल, बिकॉज हे जे ट्रॅफिक आहे, हे जे अप ट्रेंड मधले गेलेलं ट्रॅफिक आहे, ह्या पूर्ण ट्रॅफिकला कव्हर करण्यासाठी तुम्हाला एक स्ट्रॉंग कॅन्डल हवी, ती खालच्या पद्धतीने अशी क्लोज करायला हवी, एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल. आणि जर तुम्हाला अपसाइड मोमेंटम एक्सपेक्ट करताय किंवा अपसाइड रॅली जर यायची असेल, तर ह्या पद्धतीने अशा पद्धतीने ग्रीन कॅन्डल बनावं लागेल, जी क्लोजिंग असेल, आणि त्यासाठी एक शॉर्ट टर्म मध्ये रेजिस्टन्स हा फेस करेल. आणि जर ह्या लेवलच्या वरती पण अजून एक ग्रीन कॅन्डल क्लोज झाले, तर खूप मोठी बुलिश मुवमेंट येण्याची शक्यता होती. सो हा नो ट्रेडिंग झोन बनला, हा एक बुलिश ट्रेंड झोन बनला, आणि ह्यामध्ये एक बेरिश ट्रेंड झोन बनला. तर बरोबर काही वेळानंतर जर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मार्केटने बिहेवियर ठेवलं, आणि मार्केट कशा पद्धतीने स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल खाली बनवल्याने इथं ट्रेड एक्झिक्यूट केला, आणि बरोबर ह्या लेवलला माझी पर्सनल एंट्री होती फ्युचर मध्ये, आणि इथं हा फ्युचर शॉर्ट केला होता, बिकॉज ह्या कॅन्डलने एक नियर बाय सपोर्ट पण ब्रेक केला होता, आणि खूप स्ट्रॉंग बेरिश मोमेंटम तो देण्याच्या तयारीत होता. आणि बरोबर तेच झालं. एक तुम्ही ह्या पद्धतीने एक रेजिस्टन्सच्या वरती, बिकॉज हा रेजिस्टन्स बनला, आणि रिट्रेसमेंट मध्ये पण तुम्ही बघू शकता की रिट्रेसमेंट मध्ये पण एंट्री करू शकता, बट माझी एंट्री पर्सनल एंट्री ह्या लेवलला होती, आणि बरोबर इथून एक रेजिस्टन्स फेस करून त्यांनी बरोबर एक स्ट्रॉंग मोमेंटम दिला. आणि इथे माझं पर्सनल फर्स्ट टार्गेट होतं की ह्या लेवलला तो टार्गेट अचीव करू शकतो, बट सिंगल साईड डायरेक्शनचा विचार कधीच नाही करत. ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने ट्रेंड मध्ये असता, त्यावेळेस तुम्हाला कधी पण स्टॉप लॉसला ट्रेल करावं लागेल, म्हणजे जे काही स्टॉप लॉस असेल तुम्हाला पर कॅन्डल पाठीमागे तुम्हाला त्याला स्विच करावं लागेल किंवा ट्रेल करत जावं लागतं. तर स्टॉप लॉस ट्रेल करत करत जिथं मी एक्झिट झालो, तिथं मी फर्स्ट टार्गेट ऍक्च्युली ह्या लेवलला पकडलं होतं, आणि मला ह्या लेवलला एक्झिट व्हावं लागलं, बिकॉज मी स्टॉप लॉस ट्रेल करत करत मला इथे या लेवलला एक्झिट करावं लागलं. अराउंड 170 पॉईंट्स काहीतरी मी कॅप्चर केले होते तिथून, 176च्या आसपास. ओके, एक्झॅक्टली राईट, 176 पॉईंट कॅप्चर केले मी फ्युचर मध्ये. सो सिम्पल प्राइस ऍक्शन होती, त्यामध्ये जास्त काही लॉजिक किंवा एक्स्ट्रा काही अनालिसिस किंवा असं काही जास्त बघायचा प्रयत्न नाही केला मी. सिम्पल प्राइस ऍक्शन ही होती की ज्यावेळेस एका झोन मध्ये ज्यावेळेस कॅन्डल बनायला सुरुवात करतात, त्यावेळेस कॅन्डलचं क्लोजिंग बघणं खूप इम्पॉर्टंट ठरतं. तर मी बघत होतो की ह्या रेंजच्या खाली कॅन्डल कंटिन्यू सगळ्या कॅन्डल क्लोज होत आहेत. याचाच अर्थ काय की मार्केट एका कन्सोलिडेशन फेज मध्ये गेलेलं आहे. ज्यावेळेस ही रेंज ब्रेक करेल किंवा हा झोन ब्रेक करेल, त्यावेळेस मला ही फर्स्ट नियर बाय ह्या लेवलला एक कदाचित असं वाटत होतं की एक छोटीशी रिट्रेसमेंट इथं पुल बॅक करेल, परंतु एक सिंगलच कॅन्डल त्यांनी 1:30 वाजताची बरोबर एक्झॅक्टली त्यांनी एवढी मोठी कॅन्डल बनवली की त्यांनी त्या लेवलला एक खूप मोठा ब्रेक दिला, आणि त्यानंतर एक छोटीशी रिट्रेसमेंट आली, आणि त्यानंतर हा डाऊनफॉल आला. ठीक आहे. सो ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने ट्रेड घेत असता, तेव्हा सिंपल कधी पण चार्टला सिंपल ठेवायचा प्रयत्न करा. हायर टाइम फ्रेम टू लोअर टाइम फ्रेम स्विच करत राहा. मोठ्या टाइम फ्रेमला पण चेक करत राहायचं की कोणत्या लेवलला सपोर्ट आहे किंवा रेजिस्टन्स असेल. हे माझं ट्रेडचं लॉजिक होतं, कालच्या ट्रेडचं लॉजिक. तसे अगोदर पण खूप सारे ट्रेड घेतले होते, ज्यामध्ये एक अपसाइड, पण सेम लॉजिकने जर विचार केला तर एक अपसाइड मोमेंटम मला 22 तारखेला अशा पद्धतीने दिसली होती, जिथं मी 15 मिनिट टाइम फ्रेमला ट्रेड केला होता ऍक्च्युली. ज्यावेळेस मला एक क्लिअर इंडिकेशन दिसत होतं की मार्केट कशा पद्धतीने एका लेवलला किंवा एका रेंजला तो क्लोजिंग खाली देते, एका रेंजच्या खाली. तर इथं बघू शकतो की आपण खूप एक अपसाइड मुवमेंट देते, बट एक वीक एक्झॉशन होते ह्या लेवलला. बट आपल्याला वीक एक्झॉशन साठी मी सांगितलं की 3 कॅन्डल तर तुम्हाला मिनिमम हवेत, पण इथं 3 कॅन्डल न बनता एक थर्ड कॅन्डल जी अशी हॅमर टाइप किंवा पिनबार टाइप कॅन्डल बनवली होती, आणि त्यानंतर त्यांनी एक खूप मस्त क्लोजिंग वरती दिली, आणि त्यानंतर ह्या लेवलला एंट्री होती. सो फर्स्ट टार्गेट तुम्ही ह्या लेवलला फर्स्ट टार्गेट माझं अचीव झालं होतं की ह्या लेवलला एक रेजिस्टन्स फेस करत होता, आणि त्यानंतर मी स्टॉप लॉस ट्रेल करत करत एक अराउंड 200च्या पॉईंटच्या समथिंग मी स्टॉप लॉसला ट्रेल करत ह्या लेवलला मी कदाचित एक्झिट झालो होतो 200 पॉईंटचा. सो अगेन फ्युचरचा कॉल होता ह्या लेवलला पण, ह्या फ्युचरच्या कॉलमध्ये पण खूप मस्त मुवमेंट बघायला भेटली मला. खूप मस्त मुवमेंट कॅप्चर झाली लास्टच्या 2 वीक मध्ये. असे पूर्ण वीक मध्ये एक जवळपास 4 ते 5 ट्रेड झाले होते, आणि एक अराउंड 400 टू 450 पॉईंट्स मी फ्युचर मध्ये कॅप्चर केलेले ह्या वीक मध्ये. सिम्पल प्राइस ऍक्शनचा यूज केलेला आहे, त्यामध्ये जास्त काही रॉकेट सायन्स किंवा काही यूज नाही केलेला. आणि ह्या वीकची क्लोजिंग जर 15 मिनिट्स तुम्ही बघायला भेटेल की कशा पद्धतीने मार्केटने एक सपोर्टला स्ट्रॉंग कॅन्डल बनवत आहे, ग्रीन आणि बुलिश मोमेंटम दाखवत आहे. बट 15 मिनिट टाइम फ्रेमला तुम्ही बघू शकता एंडिंग एक इनसाइड कॅन्डल बनवायचा प्रयत्न करत आहे कॅन्डल. सो जसं म्हटलं की वीकली टाइम फ्रेमला कॅन्डल एक्झॉस्ट होणार आहे, तर ती थोडीशी एक्झॉस्शन थोडंसं बघायला भेटेल आपल्याला अपकमिंग डेज मध्ये.
बट सरप्राईज नसेल माझ्यासाठी, कारण माझ्यासाठी मार्केट जेव्हा कन्सोलिडेट होतं किंवा एक थोडासा टाइम भेटतो ट्रेड करण्यासाठी, मी त्या पद्धतीने एंट्री करत असतो. सो तुम्ही लोअर टाइम जर हायर टाइम फ्रेमला जर इतर जरी बघायचं झालं, तर कशा पद्धतीने मार्केट एक स्ट्रक्चर मध्ये पण एक फॉल देत होतं, की एक छोटासा लोअर हाय बनवत मार्केटने परत एक लोअर आणि लोअर लो बनवायला सुरुवात केली. तर हा लोअर लो जर ब्रेक करायचा, त्याला एक अजून जर थोडा एक 2-3 किंवा हाफ आवर जर असताना मार्केटने कदाचित हा सेकंड टार्गेट पण माझं कदाचित त्यांनी हिट केलं असतं. बट नो इश्यू, मी ह्या लेवलला एक्झिट केलं होतं. बट मी मार्केटच्या स्ट्रक्चर नुसारच मी त्याला बिहेवियर नुसारच मी त्याला ट्रॅक करत होतो, किंवा माझी सायकोलॉजी तीच होती, की कशा पद्धतीने इथेपर्यंत मार्केट येऊ शकतं. तर मला हा क्लिअर सपोर्ट दिसत होता, की ज्यावेळेस एक्झॉशन होत होतं इथे वीकचं. सो एक्झॉशनच्या टाइमला त्याला एक थर्ड कॅन्डल पण तुम्ही कॅप्चर बघितली नाही पाहिजे. एक्झॉशनच्या टाइमला तुम्हाला थर्ड कॅन्डल इथंच बनली पाहिजे होती. ओके, सो थर्ड कॅन्डल इथं तुम्ही इथे नाही बघायची. तर एक्झॉशन जिथं होत होतं तिथे एक स्ट्रॉंग सपोर्ट भेटत होता किंवा स्ट्रॉंग सपोर्ट बनत होता, म्हणून मी ह्या टाइम फ्रेमला किंवा त्या कॅन्डल्सला एक टार्गेट म्हणून पकडून चाललो होतो. बट स्टॉप लॉस ट्रेल करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इथून आपण जर एंट्री करत आलो असेल तर आपल्याला इथेपर्यंत मुवमेंट कॅप्चर करून प्रॉफिटला सेफ करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला पार्शल प्रॉफिट बुकिंग करावंच लागेल ह्या लेवलला. सो लोअर टाइम फ्रेमला जर बघितलं परत एकदा, मार्केट एक डाऊन ट्रेंड स्ट्रक्चर मध्ये बघायला भेटेल. खूप मस्त पद्धतीने मार्केटने डाऊन ट्रेंड स्ट्रक्चर बनवत एक फॉल दिला होता. सो लोअर टाइम फ्रेमला पण तुम्ही बघू शकता एक लो हाय लोअर लो कॉम्बिनेशन, लोअर हाय परत अशा पद्धतीने मार्केट एक रिट्रेसमेंट, मॅसिव्ह पुल बॅक आणि त्यानंतर एक छोटस परत त्या लेवलला परत एकदा रिटर्न जर्नी सुरू केली होती. सो मार्केट पडताना मी सांगितलं होतं, की मार्केट बिहेवियर मध्ये पडत असतं, वेगवेगळे पॅटर्न्स बनवून पडत असतं. सो तुम्हाला ह्या बिहेवियर, ह्या पॅटर्न्स वरती थोडंसं स्टडी करणं इम्पॉर्टंट ठरेल. सो हे होतं बँक निफ्टी अनालिसिस ह्या वीक साठी. तुम्हाला जर कोणता पर्टिक्युलर स्टॉक असेल किंवा एखादा इंडेक्स अनालिसिस असेल अदर दॅन बँक निफ्टी आणि निफ्टी, तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या इंडेक्स साठी स्टॉक साठी अनालिसिस हवे अपकमिंग वीक साठी, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही तो स्टॉक किंवा इंडेक्स मेन्शन करू शकता. मी नेक्स्ट अनालिसिस मध्ये त्या इंडेक्सला जरूर अनालिसिस करेन त्याची. सो हे झालं बँक निफ्टीचं. अगेन सेम निफ्टीचं पण, कारण मी सांगितलं होते बँक निफ्टी हे थोडंफार एकाच डायरेक्शनने चालल्यासारखं करतं. बट निफ्टीमध्ये थोडीशी मुवमेंट कदाचित कमी असेल, बट पर्सेंटेज तो तेवढा सेमच असतो बँक निफ्टी सारखा. तर बँक निफ्टी ला जर कन्सिडर करून जर निफ्टीकडे पाहिलं, तर परत एकदा आपण बघू शकतो की एक मार्केट कॅन्डल एक्झॉशनच्या तयारीतच आहे. ह्या लेवल एक एक्झॉशन होतंय आणि ज्यावेळेस एक्झॉशन होतंय तर एक थर्ड कॅन्डल बघायला पण काही जास्त सरप्राईज नसेल निफ्टीमध्ये पण. एक थर्ड रेड कॅन्डल किंवा एक एक्झॉशन बुलिश कॅन्डल, एक्झॉशन कॅन्डल बघून आपल्याला एक अपसाइड रॅली बघायला भेटेल. बट निफ्टीमध्ये बुलिश किंवा जास्त ट्रेड पर्सनली मी जास्त ट्रेड नाही करत, बिकॉज बँक निफ्टीमध्ये जास्त ट्रेड करतो. पण निफ्टीचे जर अनालिसिस करायचं झालं तर तुम्ही फिबोनाची रिट्रेसमेंट जर इथे बघायचा प्रयत्न केला किंवा इथं फिबोनाची रिट्रेसमेंट जर तुम्ही लावताय, तर निफ्टीमध्ये एक छोटासा एक अजून पुलबॅकची शक्यता जास्त वाटते जर पुलबॅक आला तर. बिकॉज पुलबॅक येताना थोडासा रिट्रेसमेंटचा फेज त्याला एक एक स्वतः त्याला बिहेवियरला अशा किंवा एक त्याला हा फेज एक बघावं लागेल, बिकॉज ह्या लेवलला त्याला एक पुलबॅक देऊन एक अशा पद्धतीने रिट्रेसमेंट देऊ शकते. सो निफ्टी सध्याला कन्फ्युजन आहे कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टी, बिकॉज कॅन्डल त्या पद्धतीने बनत नाहीये. लास्टच्या 3 वीक झालं बघतोय आपण, त्या पद्धतीच्या स्ट्रॉंग कॅन्डल आपल्याला डायरेक्शन देण्यासाठी बनत नाहीये. सो फिबोनाकी वरती तर हे दिसतंय की निफ्टी थोडीशी एक्झॉस्ट होऊन अजून थोडीशी खाली येऊ शकते. बट पार्ट ऑफ सेंटिमेंट आहे. ज्यावेळेस इंडेक्सला ट्रॅक करतात त्यावेळेस तुम्हाला सेंटिमेंट पण थोडेसे चेक करावं लागतात, कारण हे गॅपचे बनतात ते सेंटिमेंटमुळे बनतात. आणि एकदा बनले, एकदा कॅन्डल बनली का त्याच्यानंतर ती क्लोजिंग जी होती ती टेक्निकल अनालिसिस नुसार क्लोजिंग होती. जर याला फिबोनाकी इथे या लेवलला जर बघायला झाला तर एक खूप स्ट्रॉंग रिट्रेसमेंट जी बोलू शकतो 23 वरून रिट्रेस करते. बट एक खूप मोठ्या पिक्चर मध्ये बघायचं झालं तर एक छोटासा निफ्टीमध्ये एक छोटासा फॉलच्या तयारीत राहावं लागेल असं वाटत आहे, पर्सनली मी फील करत आहे. बट अगेन कन्फ्युजन सिच्युएशन क्रिएट झालेलं आहे निफ्टीमध्ये, बिकॉज पर्सनल निफ्टीमध्ये खूप कमी ट्रेड करतो त्यामुळे जास्त ट्रॅक नाही करतायत. पण ह्याला लोअर टाइम फ्रेमला जर डे टाइम फ्रेमला बघायचं झालं तर परत एकदा एक तो बुलिश जो डिमांडचा एरिया आहे, जो सपोर्टचा एरिया आहे त्या लेवलला निफ्टी कंटिन्युअस येते, पण तिथून रिस्पेक्ट करून वरती जाण्याचा प्रयत्न करते. सो जर फॉल आला तर निफ्टीमध्ये नेक्स्ट वीक मध्ये अशा पद्धतीने बिहेवियर राहण्याची शक्यता आहे की
तो ह्या पद्धतीने इथे नेक्स्ट टाइमला तो सपोर्ट घेऊन इथून परत पुलबॅक देण्याची शक्यता जास्त आहे. बट आपल्याला अपकमिंग वीक मध्ये परत एकदा चेक करावं लागेल की लॉकडाऊन जर अजून काही स्ट्रिक्ट होत आहे किंवा लॉकडाऊन उठण्याची काही अजून जे पॉझिटिव्ह न्यूज येत असतील तर एक सेंटिमेंट पॉझिटिव्ह साईडला जाईल आणि थोडंसं एक स्पेक्युलेशन तयार होईल, म्हणजे गॅप अप्स आणि त्यानंतर मार्केट बिहेवियर वेगळं किंवा स्ट्रक्चर मध्ये बिहेवियर करेल. सो लोअर टाइम फ्रेमला जर याला निफ्टीला बघायचं झालं तर अगेन सेम जसं मी बोललो की बँक निफ्टीमध्ये जे बिहेवियर होतं की एक डाऊनफॉल आला होता, डाऊनफॉल नंतर त्यानंतर एक किंवा गॅप डाऊन ओपनिंग आणि त्यानंतर एक मॅसिव्ह लगेच रिकव्हरी आली होती आणि त्या रिकव्हरी नंतर परत ज्या लेवलला मार्केटमध्ये फॉल येत होता बरोबर तीच लेवल एक सपोर्ट म्हणून काम करत होते. आणि तुम्ही सपोर्टला जर अशा पद्धतीचे कॅन्डल जर बघायला असाल की जे वीक एक्झॉस्टेड कॅन्डल असतात, पिन बार असेल, डोजी कॅन्डल असेल आणि ती बुलिश जर क्लोज होत असेल तर मार्केटमध्ये एक अप ट्रेंड मध्ये येण्याची जास्त प्रोबॅबिलिटी बनते. बिकॉज हे एक्झॉशन असेल ते हे एक्झॉशन सेलरचं एक्झॉशन असतं. ज्यावेळेस सेलिंगचं प्रेशर असतं त्या एक्झॉशन मध्ये मार्केटमध्ये बायर्स ऍक्टिव्ह होतात आणि जो काही मोमेंटम बनलेला असतो सेलरचा तो मोमेंटम ब्रेक करून मार्केटमध्ये अप ट्रेंड येण्याची त्यांची दाट शक्यता असते किंवा प्रोबॅबिलिटी बनते. आणि बरोबर तेच झालं, एक्झॉशन झालं आणि त्या लेवललाच त्यांनी मार्केटमध्ये रिकव्हरी दिली आणि खूप मस्त अपट्रेंड स्ट्रक्चर मध्ये मार्केट गेलं होतं. ठीक आहे. सो जे काही लास्ट टाइम पण आपण बोललो होतो की बुलिश मोमेंटम जर यायचा असेल तर त्याला एक सपोर्ट फेस करावा लागेल आणि त्या सपोर्ट वरून तो मार्केट अपट्रेंड मध्ये जाणार आहे. सेम त्याच लेवलला एक बुलिश मोमेंटम आला आणि मार्केटने अपट्रेंडला सुरुवात केली. सो निफ्टीमध्ये जर 15 मिनिट टाइम फ्रेमला जर परत एकदा पाहिलं की एक्झॅक्टली गॅप्समुळे खूप सारे कन्फ्युजन क्रिएट होतात अशा लेवलला. बट तुम्ही ह्या लेवलला जरी सेम बँक निफ्टीचं जरी लॉजिक इथं यूज केलं असतं तर ह्या लेवलला बघू शकता एक स्ट्रॉंग जो एरिया बनतोय जिथं कॅन्डल अप साइडला क्लोजिंग होतंय. एक स्ट्रॉंग कॅन्डल जो 23 म्हणजे 2 दिवस झाले लास्टच्या 23 आणि 24 सॉरी कालच्या दिवशी की कशा पद्धतीने एक स्ट्रॉंग एरिया बनतोय जिथं मार्केट सपोर्ट घेत आणि कॅन्डल वरती क्लोज होत आहे. तर ज्या वेळेस ही कॅन्डल अशा पद्धतीने क्लोज होते डाऊन साइडला तर त्यावेळेस शॉर्टची पोझिशन बनते आणि तुम्ही ह्या लेवलला जरी शॉर्ट जरी केला असेल तर एक खूप कमी स्टॉप लॉस मध्ये खूप मस्त मुवमेंट कॅप्चर करता आले असते. ओके. सो 1:2 रेशो म्हणजे 32 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 2.96% रेशो म्हणजे डबल ऑलमोस्ट आपल्याला पॉइंट्स कॅप्चर झाले असते. बट स्टार्टिंगच्या फेजला जर तुम्ही कन्झर्वेटिव्ह ट्रेडर असेल तर तुमचे स्टॉप लॉस अशा पद्धतीने थोडेसे वरती हवे जो रिसेंट रेजिस्टन्स असेल तर ह्या लेवलला पण स्टॉप लॉस ठेवून अशा पद्धतीने तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत करत एंट्री घेऊ शकता. सो इथे पण निफ्टीसाठी एक खूप छान ट्रेड बनला असता जर तुम्ही एक प्रॉपर प्रायजेक्शन जर यूज केली असती. त्यामध्ये मी कोणताच इंडिकेटर यूज करत नाही, RSI यूज करत नाही ना कोणता, बिकॉज मला नेकेड चार्ट वरती म्हणजे असं क्लीन चार्ट वरती ट्रेड करायला खूप आवडतो आणि प्युअर प्रायजेक्शनचा यूज करून. सो तुम्हाला पण जर प्रायजेक्शनचे ट्रेडर बनायचं असेल, जर तुम्हाला प्युअर प्रायजेक्शन जर शिकायचे असेल एकदम प्रॉपर आणि अशा पद्धतीने मी अनालिसिस करतो, कशा पद्धतीने मी पर्सनली स्टॉक सिलेक्ट करतो किंवा निफ्टी बँक निफ्टी वरती ट्रेड घेतो तर खाली दिलेल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. तसेच खाली दिलेल्या मी कॉन्टॅक्ट नंबर पण शेअर करेन, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमच्याशी डिस्कस करू शकता. ठीक आहे. सो जसं मी बोललो की निफ्टी आणि बँक निफ्टी परत एकदा एक्झॉशन स्टेज मध्ये आहेत. वीकली एक्झॉशन मला इथे बघायला भेटेल नेक्स्ट एक येणाऱ्या वीक मध्ये जर एक्झॉशन बघायला भेटलं तर एक सरप्राईज नसेल आपल्यासाठी. आणि जरी फॉल जरी द्यायचा असेल तर ह्या रेंजच्या खाली जर तो कॅन्डल फॉल एक डाऊन मुवमेंट द्यायची असेल तर मार्केट एक स्ट्रक्चर मध्येच फॉल देऊन एक पुल बॅक आणि त्यानंतर एक फॉल देणार. तर परत ह्या लेवलला पण तुम्ही अशा पद्धतीने फिबोनाकी पण यूज करून तुम्ही कशा पद्धतीने कोणत्या लेवलला तो पुल बॅक देऊन खाली येईल हे तुम्ही पाहू शकता. सो फिबोनाकी आणि प्रायजेक्शन सपोर्ट रेजिस्टन्सच्या चांगला जर यूज केला तर तुम्हाला एक प्रॉपर ट्रेड कायम बघायला भेटेल. आणि जसं मी बोललो की तुम्हाला काही स्टॉक्सचे पण अनालिसिस देणार आहोत तर ते स्टॉक्स तुम्ही अपकमिंग वीक साठी तुम्ही बघू शकता. हे काही पॅटर्न्स मी ऑलरेडी ड्रॉ केले होते. आरती इंडस्ट्रीज आहे, खूप मस्त स्टॉक आहे जो वीकली टाइम फ्रेमला एक ब्रेकआउटच्या स्टेज मध्ये आहे आणि ह्यानंतर तुम्ही बघू शकता एक व्हॉल्यूम पण कशा पद्धतीने जनरेट होतोय, प्रिव्हियस कॅन्डल पेक्षा जास्त व्हॉल्यूम जनरेट होतोय. सो तुम्ही बघू शकता की एक चांगली मुवमेंट येण्याची शक्यता आहे येणाऱ्या अपकमिंग वीक मध्ये तुम्ही याला ट्रॅक करू शकता अपकमिंग वीक साठी. तसेच ह्याला जर स्ट्रक्चर मध्ये बघायचं झालं तर एक अपट्रेंड स्ट्रक्चर मध्ये तो ऑलरेडी अपट्रेंड स्ट्रक्चर मध्ये खूप मस्त स्ट्रक्चर मध्ये बिहेव करतोय. तो थोडासा पुल बॅक जरी आला तर नो इश्यू, ह्या लेवलला पुल बॅक जरी आला असेल तर ह्या लेवलला तो इथून रिट्रेस करून एक चांगल्या
येणाऱ्या काही डेज मध्ये एक चांगला ब्रेकआउट देऊन वरती जाऊ शकतो. तसेच तुम्ही याला स्विंग ट्रेडिंग किंवा एक शॉर्ट टर्म ट्रेडिंग साठी पण जरी मी पर्सनली याच्याकडे बघायचं झालं तर एक डे टाइम फ्रेमला मी बघू शकतो की कशा पद्धतीने तो रिसेंटली ब्रेकआउट देऊन वरती जाण्याचा प्रयत्न करतोय. सो सरप्राईज नसेल जर ह्यांनी अपसाइड थोडा ब्रेक देऊन रिट्रेस्ट करून थोडंसं वरती गेला तर सरप्राईज नसेल, बिकॉज एक खूप छान पद्धतीने हा एक ब्रेकआउटच्या स्टेजमध्ये आहे. तो तुम्ही ह्या स्टॉकला नेक्स्ट येणाऱ्या डेज मध्ये एक स्वतःच्या वॉच लिस्टला तुम्ही टाकू शकता किंवा ह्यावरती तुम्ही ट्रेडिंगचा विचार करू शकता. अगेन तुम्हाला ट्रेडिंग ज्यावेळेस करता तुम्ही तेव्हा तुमचा पर्सनल डिसिजन असेल की कशा पद्धतीने तुम्ही त्यावरती ट्रेड घेताय, किती लॉटने किंवा किती क्वांटिटी तुम्ही त्यावरती ट्रेड घेताय. थोडंसं रिस्क मॅनेज करून प्रॉपर अनालिसिस तुम्ही त्यावरती ट्रेड घेऊ शकता. पण पर्सनली माझ्या वॉच लिस्टला तो स्टॉक असेल. सेम अगेन जसं बोललं की अरविंदो फार्मा हा पण एक खूप मस्त एका ब्रेकआउटच्या स्टेजमध्ये आलेला आहे की ज्यावेळेस तो ब्रेकआउटच्या स्टेजमध्ये आलेला आहे, परंतु ब्रेकआउट देताना ही कॅन्डल ह्यावरती क्लोज होत नाहीये. सो यावरती सरप्राइझिंग बघायला हे भेटेल की थोडंसं एक डाऊन मुवमेंट कदाचित आपल्याला बघायला भेटेल आणि त्यानंतर तो थोडासा डाऊन मुवमेंट जर ह्या लेवलला डायरेक्शनला पण जाऊ शकतो. जर इथून त्यांनी पुल बॅक दिला तर कदाचित अशा पद्धतीने पण थोडासा तो एक आपल्याला अप ट्रेंड बघायला भेटेल. सो दोन्ही साईडला मुवमेंट बघायला भेटेल. पण हा स्टॉक देण्याचं रिझन हेच आहे की तुम्ही ज्या वेळेस स्टॉक असे ब्रेकआउटच्या स्टेजला येतात त्या स्टॉक्सला नेक्स्ट येणाऱ्या अपकमिंग डेज मध्ये कशा पद्धतीने तुम्ही बघितलं पाहिजे किंवा त्या बिहेवियरला कसं ट्रॅक केलं पाहिजे, यासाठी हा स्पेशल मी स्टॉक देतोय. तुम्ही येणाऱ्या काही मंथ्स काही डेज मध्ये तुम्ही ह्याला पूर्णपणे ट्रॅक करा येणाऱ्या काही डेज मध्ये आणि तुम्ही ह्या अनालिसिसचा किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता की कशा पद्धतीने इथे हा स्टॉक आपण अनालिसिस साठी घेतला. जर हा ब्रेकआउट देत असेल तर हा ब्रेकआउट देताना कशा पद्धतीने देतोय किंवा जर तो ब्रेकआउट न देता खाली येतोय पण तो खाली येताना पण हा जो चॅनल पॅटर्न बनतोय तो चॅनलला परत एकदा रिस्पेक्ट करायला जातोय का किंवा तो येणाऱ्या रिसेंट सपोर्टला सपोर्ट घेऊन परत वरती जातोय का. सो अशा स्टॉक्सला बघणं खूप इम्पॉर्टंट ठरतं ज्यावेळेस तुम्ही एक प्रॉपर ट्रेडर ज्यावेळेस तुम्हाला बनायचं असेल तर अशा पद्धतीने स्टॉक्सच्या बिहेवियरला तुम्हाला ट्रॅक करावं लागतं. बिकॉज प्रत्येक येणारे स्टॉक्स हे ब्रेकआउटला स्टॉक असतात असंच नाही, कारण तुम्हाला ते बघावं लागेल की कशा पद्धतीने तो ब्रेक करतोय, सॉरी कशा पद्धतीने ब्रेक करायचा प्रयत्न करतोय किंवा काय, किंवा वीकचं एक्झॉशन जर तुम्ही ह्या लेवलला बघायला तर इथे बघू शकता की एकाच रेंज मध्ये तो एक्झॉस्ट करते वीक. म्हणजेच काय की कॅन्डल एक्झॉस्टेड होते. मी सांगितलं होतं की ज्यावेळेस अशा पद्धतीने कॅन्डल एक्झॉस्टेड होते तसे डाऊनफॉल बघायला सुरुवात होते आपल्याला किंवा डाऊनफॉल बघायला भेटेल. सो सेम त्याचा एक कॅन्डल जर परत इथे एक्झॉशन स्टेज मध्ये गेली, 3 कॅन्डल जर इथे एक्झॉस्शनच्या बनल्या तर हा डाऊनफॉल यायला काही सरप्राईज नसेल जे आता आपण बँक निफ्टी मध्ये पाहिलं. सो ह्या स्टॉक्सला मी पर्टिक्युलर तुम्हाला सगळ्यांना अनालिसिस करण्यासाठी किंवा बघण्यासाठी तुम्हाला देतोय की तुम्ही ह्या स्टॉक्सला बघा आणि काही डेज मध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हा स्टॉक बिहेवियर ठेवेल तुमचं, कशा पद्धतीने बिहेवियर मध्ये राहील. अगेन जर थर्ड स्टॉक बघायचं झालं तर मुथूट फायनान्स एक खूप छान पद्धतीने तो स्टॉक हा मार्केटच्या स्ट्रक्चर जो अपट्रेंड स्ट्रक्चर मध्ये जो फ्लॅग पॅटर्न टाइप बनतो आणि त्यामध्ये एक चॅनल पॅटर्न बनतो तर त्या स्ट्रक्चर मध्ये अडकलेला आहे किंवा एका कन्सोलिडेशन फेज मध्ये अडकलेला आहे. तर तुम्ही बघू शकता एक कन्सोलिडेशन फेज मध्ये आहे आणि ह्या फेज मध्ये बरोबर त्यांनी एक एंगल्फिंग पॅटर्न टाइप बनवलेला आहे आणि मार्केट आता इथून थोडस वरती जाण्याच्या तयारीत आहे. जर ह्याला व्हॉल्यूम जरी चेक केला तुम्ही बघू शकता की व्हॉल्यूमचं बिल्डअप व्हायला लागलेलं आहे. सॉरी एक ओके. सो कशा पद्धतीने तो व्हॉल्यूम जनरेट करत आहे आणि व्हॉल्यूम बनवत आहे आणि तो खूप एक मस्त स्ट्रॉंग व्हॉल्यूमने तो एक अप्पर डायरेक्शनला जायच्या तयारीत आहे. सो तुम्ही येणाऱ्या अपकमिंग डेज मध्ये ह्या स्टॉक्सला जर पाहिलं तर अशा पद्धतीने एक बिहेवियर मध्ये तो वरती जाण्याची शक्यता आहे. सो आणि ह्या लेवलला त्याचं टार्गेट पकडू शकतो. खूप छान पद्धतीने हा स्टॉक्स एक येणाऱ्या डेज मध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंग साठी किंवा इंट्राडे साठी तुम्ही यूज करू शकता. त्या पद्धतीने पण तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने एक व्हॉल्यूम जनरेट होत आहे. सो व्हॉल्यूमचा पण फेजला जर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने एक व्हॉल्यूमचा पण ब्रेकआउट आपल्याला बघायला भेटेल ह्या पद्धतीने. सो व्हॉल्यूम पण ब्रेकआउट तुम्हाला बघायला भेटेल. सो अशा पद्धतीने पण तुम्ही प्राइस ऍक्शनचा यूज करू शकता. सो बट तुम्हाला हे सर्व गोष्टी एक कॉन्फिडन्स, हा सर्व कॉन्फिडन्स तुम्हाला एक एका स्टेज नंतर येतो किंवा एका प्रॅक्टिस नंतर येतो किंवा एक्सपिरियन्स नंतर येतो. बिकॉज प्रत्येक हर टाइमला हर गोष्ट लक्षात ठेवणं, व्हॉल्यूमला अशा पद्धतीचा पण ब्रेकआउट बघणं,
स्टॉक्सला वेगवेगळ्या टाइम फ्रेमला अनालिसिस करणं, पॅटर्न्स ड्रॉ करणं, हे थोडंसं स्टार्टिंगच्या फेजमध्ये थोडंसं क्रुशियल जाईल, बट हळूहळू प्रॅक्टिस केली तर तुम्हाला या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील किंवा त्या सर्व गोष्टीवरती तुम्हाला सेम त्या पद्धतीने अनालिसिस करता येईल. ठीक आहे. सो मला एक खूप छान मुवमेंट बघायला भेटेल असं वाटतं की ह्या पर्टिक्युलर स्टॉक्स मध्ये येणाऱ्या काही डेज मध्ये, आणि एक अशा पद्धतीने एक चांगली रॅली बघायला भेटेल येणाऱ्या डेज मध्ये. सो 10% रॅली नथिंग सरप्राईज नसेल जास्त, बट अगेन त्याला लोअर टाइम फ्रेमला स्विच करून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे पॅटर्न्स वगैरे बघून तुम्ही त्यावरती ट्रेड घेऊ शकता. तो कशा पद्धतीने पॅटर्न्सला ब्रेक करत एक स्ट्रॉंग सपोर्ट किंवा स्ट्रॉंग रेजिस्टन्स अशा पद्धतीने पॅटर्न्स बनवून मार्केट एक रिट्रेस करून कशा पद्धतीने स्टॉक्स हे रिस्पेक्ट करत असतात. सो इनसाइड मोठ्या पॅटर्न मध्ये पण छोटे छोटे पॅटर्न्स तुम्ही ड्रॉ करून तुम्ही ट्रेडिंग बघू शकता. सो अशा पद्धतीने हा वीकचा पूर्ण एक सिनारिओ होता, आणि येणाऱ्या अपकमिंग वीक मध्ये 3 स्टॉक्स होते जे कदाचित तुम्हाला 3 स्टॉक्स दिलेले आहेत, जे तुम्ही पर्सनली तुम्ही त्यावरती वॉच लिस्टला टाकून तुम्ही चेक करू शकता. सो तुम्हाला जर असं वाटतं की कोणत्या पर्टिक्युलर स्टॉक्स बद्दल अनालिसिस हवे असेल किंवा पर्टिक्युलर स्टॉक्स बद्दल जर तुम्हाला काही व्ह्यू असेल हवा माझा की कशा पद्धतीने मी त्या स्टॉकची प्राइस ऍक्शन बघेन, तर तुम्ही स्टॉक ते मेन्शन करू शकता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये. काही क्वेरीज असतील, क्वेश्चन असतील तर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता खालील दिलेल्या नंबरवरती. जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिली सर्कल, व्हॉट्सअप ग्रुपवरती. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू. भेटू आपण नेक्स्ट वीकेंडला.